प्रियदर्शनी बँकेचे सन्माननीय मार्गदर्शक व्यवस्थापक आदरणीय वाणी साहेब यांचा आज वाढदिवस आनंदाच्या डोही आनंद तरंग संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे शुद्ध बीजा मोठी फळे रसाळ गोष्टी मी वाणी साहेबांच्या वडिलांपासून या परिवाराच्या सानिध्यात आलो. त्या दोघांचं बंधू प्रेम, त्यांचे बंधू या ठिकाणी दूरी बसलेले समोर, त्यांचं जसं वडिलांचं प्रेम आहे तसं पुढच्या पिढीमध्ये या बंधूंचं आणि वाणी साहेबांचं प्रेम आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. माझी झेरॉक्स दुकान मी जिल्हा परिषदेच्या पाठीमागे टाकण्यासाठी धडपडत होतो. माझ्या आयुष्याची सुरुवात एक 25-30 वर्षापूर्वी ग्रामीण भागातला आल्यानंतर त्याला मदतीचा हात द्यावा हा प्रांजळ हेतू त्यांच्या वडिलांचा होता आणि त्यांनी मला त्यावेळेस जागा उपलब्ध करून दिली आणि मग मी झेरॉक्स दुकान टाकलं. माझ्या कामाला कार्याला सुरुवात झाली. सातत्यानं त्यांची ऊर्जा प्रेरणा आमच्या पाठीमागून होती. त्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना हात देणं फार अवघड असतं, कोणी जवळ करत नाही शहरामध्ये. परंतु वाणी साहेबांच्या वडिलांनी आम्हाला फार पायानं जवळ घेतलं. आईंची आम्हाला मातृतुल्यांची आम्हाला आशीर्वाद लावले आणि तेव्हापासून साहेबांचा आमचा परिचय झाला. साहेबांचा आम्ही बघतो की जसं की विद्युत तुमचे निर्भूत तुमचे नवे तुले कदाचन स्वदेशी पुसते राजा विद्वान सर्वत्र पूजते. हे सुभाषित आहे संस्कृतमध्ये. मी वर्ग 8वी मध्ये शिकलो होतो की राजा एका राज्यापुरता मर्यादित असतो, त्याची गणना एका राज्यापुरती मर्यादित होत असते, परंतु विद्वत्तेची गणना ही देशभर होत असते. आणि त्यांनी आपल्या विद्वत्तामधून संपूर्ण जगामध्ये, आता मध्यंतरी त्यांचा आउट ऑफला दुबईला सुद्धा सत्कार झाला, आपल्या विद्वत्ताचा सुगंध त्याचा सर्वदूर पसरत आहे आणि तो दरवळत आहे. त्यांची उंच घडी, उंच गुढी आता पळवा येत आहे, ती उंच गुढी आणखी उंच जात आहे. यामध्ये आपल्या सगळ्यांची भक्कम अशी साथ आहे, कारण खालच्यांची हात आणि वरच्यांची साथ घ्यायची असते आणि आपली प्रगती करायची असते. आणि प्रियदर्शनी बँकेचा हा नावारूपाचा झेंडा त्यांनी खूप उंचीवर, म्हणजे भारतात, महाराष्ट्रात, पण महाराष्ट्राच्या बाहेर देशात आणि देशाच्या बाहेर जगामध्ये सुद्धा एक पतसंस्था, एक बँक कशी आदर्श चालू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाणी साहेब आहे. आपण पाहत आहोत. सांगताना मला आनंद वाटतो की मी सुद्धा जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा सध्या चेअरमन आहे. 20 वर्षापासून मी पतसंस्थेमध्ये डायरेक्टर होतो, व्हाईस चेअरमन होतो, सचिव होतो. एक पतसंस्था चालवणं, एक बँक चालवणं सोपी गोष्ट नाहीये, कारण सौबकाईक लिखा सगळा आर्थिक व्यवहार आहे. पैसे घेताना चांगलं वाटतं, फेडताना सगळ्यालाच वाईट, असं बरेच परेशान होतात. परंतु लोकांना त्यांच्या कार्यामध्ये हातभार लावण्याचं काम आपली प्रियदर्शनी बँक सातत्यानं करत आलेली आहे. अनेक लोकांचं आयुष्य उज्ज्वल उष्काल या ठिकाणी आपल्या बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, आनंद, प्रसन्नता सांगते की त्या माणसांनी आपल्याला सुद्धा आनंदित ठेवण्यासाठी अत्यंत आयुष्यामधला महत्वाचा वेळ या बँकेसाठी या ठिकाणी समर्पित वाटून दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सोबतचे सहकारी सुद्धा आनंदी राहिले पाहिजे, आपले मित्र सुद्धा आनंदी राहिले पाहिजे. आता आमचे दोस्ता साहेब, आपले सर्व मित्र परिवार आहेत, जायबाई साहेब आहेत, आपले सर्व म्हणजे वाणी परिवारातील आहेत आमचे मित्र, त्यांच्यावर जवाब प्रेमाने अर्जुन खंदारे साहेब आहेत, किंवा आत्ताच मध्यंतरी म्हणजे व्ही.एन. देशमुख साहेब, प्रियदर्शनी बँकेचे प्रमुख, आपल्या देवगिरी बँकेचे प्रमुख हेमंतजी ठक्कर, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे IMA, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक लोक सकाळपासून या ठिकाणी वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना ब्लेसिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे एका दिवसात शक्य होत नाही. याला तुमचं मन चांगलं लागतं, तुमचं मन निर्मळ लागतं आणि ज्यांचे मन निर्मळ असतात त्यांचे चेहरे प्रसन्न असतात. त्यापैकी वाणी परिवार आहे. बाबा असेल, आई असेल, आमचे वाणीसाहेब असतील, यांना एक चांगला परिवार, चांगलं प्रारब्ध लाभलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा सेवानिवृत्तीनंतर जिल्हा परिषदमध्ये खूप छानपैकी वृक्ष लावून एक चांगल्यापैकी अंगण त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. घरामध्ये त्यांच्या नेहमी आता साहेबांनी एक आदर्श घालून दिला. आता वडिलांचा 75वा वाढदिवस, कसं 75वा वाढदिवस आता सुंदरपणे त्यांनी गणपती मंदिर परिसरात साहेब की आपल्या जिवंतपणी माणसांची सोहळे व्हावे, आपल्या कुटुंबामधील सगळ्या लोकांचा उदर व्हावा हा प्रांजळ हेतू त्यांनी ठेवला. आणि एक सुंदर उत्तम कार्यक्रम आपला मुलगा येणार त्यांनी घडून दाखवला. मुलगा सुद्धा चांगला आहे. ताईंची त्यांना भाग्यलक्ष्मी त्यांना साथ आहे. ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण, कारण सर जे घरून ऊर्जा घेऊन येतात, जे जेवण करतात ते जेवायला आम्हाला देतात, कारण त्यांच्या जेवणामुळे तुम्हाला काम करायला ऊर्जा मिळते. लाख मोलाची घरची साथ असते. वाणी साहेबांचा काम करण्याचा आवाका खूप मोठा आहे. आम्ही सर्व बंधू, पतसंस्था असेल, बँक असेल, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि तेही त्याच व्यवस्थितपणे सगळ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच पद्धतीने मार्गदर्शन करतात. आज परमपिता निर्माता निसर्ग सुद्धा खुश असेल की
की ज्या व्यक्तीला आपण या भूतलावर पाठवलंय, ज्या कामासाठी पाठवलंय, ते काम कार्य अत्यंत निर्भीडपणे, साक्ष एकदम समर्थपणे ते पेलवत आहेत. आणि या बँकेला आज आमच्या साहेबांची या ठिकाणी विलासबापू खरा साहेबांनी जे विश्वास त्यांच्यावर टाकला, छोटीशी बँक होती आपली बाजूसमोर, ती पण आपला पहिल्यापासूनचा एक म्हणजे धारक आहेत, खातेदार आहेत. पण तेव्हापासूनची आजची प्रगती बसतोय की एवढे बाबदार ग्राहक 1,75,000 एवढे 300 करोडच्या आपल्या सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत किंवा ज्या काही सभासदांच्या हिताच्या, आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आणि आपल्या बँकेतील सर्व लाभधारकांच्या हिताच्या ज्या काही योजना आहेत त्या खूप प्रभावी योजना आपल्या बँकेच्या माध्यमातून राबवल्या जातात. वाणी साहेब आम्हाला खूप सारा अभिमान आहे. परमपिता निर्माता मी प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो. वाढदिवस हा माझा अत्यंत आवडता प्रोग्राम आहे. आतापर्यंत 20,000 वाढदिवस मी साजरे केलेले आहेत. आपल्याला माहित असेल जे लोक दरवर्षी येतात त्यांना माहिती आहे साहेबांच्या नावाने माझा एकच उद्देश याच्या मागचा की मी 2003 हा उपक्रम सुरू केला की जिवंतपणी माणसांची सोय व्हावी. म्हणजे जे काही आपल्याबद्दलच्या, आपल्या परिसरातल्या आपल्या भावना, मित्र परिवार आहे, जायचं अप्रिशिएट करायचं, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या. त्यामुळं त्या माणसाला आणखी काम करण्याला प्रेरणा मिळते. आणि आनंद असो, सुगंध असो, आपण दुसऱ्याच्या कपाळावर लागल्यानंतर त्याचा खूप आपल्यापर्यंत तो दुर्बळ असतो. आमचे मित्र खंदारे साहेब नेहमी या संस्थेचं नाव अगदी त्यांच्या तोंडावर आहे, त्यांच्या श्वासामध्ये सुद्धा फिरत आहे. घेताना श्वास घेतात, सोडताना सुद्धा घेतात. आणि त्यांचं जीवापाड आहे आपल्या युनिटवर, आपल्या कुटुंबावर प्रेम आहे. कारण अशी माणसं जेव्हा मार्केटमध्ये बोलतात तेव्हा विश्वासार्हता वाढत असते. आणि म्हणून सुखदुःखात त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगतात ते की माझी पत्नी काही असं आजारी असताना इतके काही क्षणात मला लोन मिळालं आणि त्यावेळेस मी तिथे उपलब्ध नव्हतो. ते माणुसकीचं नातं सुद्धा पलीकडे जाऊन जपावं लागतं. फक्त टेक्निकल न पाहता आपल्याला आपल्या आजूबाजूचे सुख दुःख जाणता आले पाहिजे, त्यांच्या भावना समजता आल्या पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला तत्परतेनं करता आल्या पाहिजे. हीच आपलं माणुसकीचं नातं आहे. शेवटी भारतीय हिंदू संस्कृती आहे. गुढीपाडव्यासारखा मोठा सण येत आहे. तुमची ही उंचगडी आणखी एवढी जात राहू. ही एवढी तोला मोलाची माणसं, लाख मोलाची माणसं आज आपल्या सगळ्या म्हणजे आपल्याकडे पाय सगळ्यांची ओढतायत. त्याच्यामध्ये तुमची पुण्य आहे, तुमचं कार्य आहे, तुमचं मित्रत्व आहे. आमचे जायवे साहेब सुद्धा कमी वाढदिवसात जातात, परंतु मुख्य वाढदिवस बरोबर येतात. पाणी साहेब आपल्याला परिवाराचा फॅमिली मेंबर आहे. सगळ्यांची नावं आपण म्हणजे खरं म्हणजे जेव्हा भावाची माणसं आपण कमवलेली, लाख मोलाची माणसं, म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या वाढदिवसाला आणि त्यांच्या अजून त्या संस्थेची, या बँकेची खूप चांगली भरभराटी प्रगती होत राहणार आहे. त्यांच्यामुळं अनेक चांगल्या योजना जालन्यामध्ये राबवत आहोत. उद्या महिलांचा एक चांगल्यापैकी मोटिवेशनर नायर सारख्या मॅडम आणून एक सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मध्यंतरी मी संस्थेचे चेअरमन असल्यामुळं बघितले अनेक प्रोग्राम त्यांना कंडक्ट करत आहेत की जे जे माझं ठावे ते इतरांशी सांगावे, सकल जन करून सोडावे. म्हणजे सगळ्यांना मला जे येतं ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच ज्ञानाचा मुख्य उद्देश असतो. आणि ते परिपूर्णपणे, सक्षमपणे, निर्भीडपणे या ठिकाणी करत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या मित्रत्वाचा आम्हाला अभिमान आहे. आणि वाणी साहेब तिथं जातील, तिथं जहा पे मैं खड़ा महाशिबिर लाईन सुरू झाली. त्यांनी आपली जालन्याची ही अजेंडा पूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला म्हणून दाखवून दिलेली आहे. तुमच्या कर्तृत्वाला मी शालू करतो, वंदन करतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू.